श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा, आपला मृत्यू काही निमिषामध्ये, काही क्षणामध्ये आहे असं कळाल्यावरती आपल्या देहाची उत्तम गती प्राप्त करून घेणारा खट्वांग राजा, याचं दिव्य चरित्र मी तुला सांगितलं. या खट्वांगाचा पुत्र दीर्घबाहू आणि या दीर्घबाहूचा परम यशस्वी पुत्र रघुराजा. रघुराजाचा अज आणि अजाचा पुत्र महाराज दशरथ झाला. देवांनी प्रार्थना केल्यावरून साक्षात परब्रह्म भगवान श्रीहरीच आपल्या अंशानेच 4 रूप धारण करून राजा दशरथाचे पुत्र झाले. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशा प्रकारे त्यांचं नामकरण झालं. मला माहिती आहे राजा, तस्यानुचरितं राजन् ऋषिभिस्तत्त्वदर्शिभिः श्रुतं हि वर्णितं भूरि त्वया सीतापतेर्मुहुः. सीतापती भगवान श्रीरामांचं चरित्र तत्वज्ञानी ऋषींनी पुष्कळसं वर्णन केलंय आणि तू ते अनेक वेळा ऐकलंही आहे. भगवान श्रीरामांनी आपल्या पित्याचं वचन सत्य करण्यासाठी राजा राज्याचा त्याग केला आणि ते कमळासारख्या कोमल चरणांनी राणावणामध्ये फिरले. राजा, त्यांचे चरण इतके कोमल होते की त्यांच्या चरणांना जानकीच्या हाताचा स्पर्श झाला तरी सुद्धा तो सहन होत नव्हता. तीच पावलं जेव्हा वनात चालून चालून थकून जात तेव्हा हनुमान आणि लक्ष्मण ती दाबून त्यांचा थकवा दूर करीत होते. शूर्पणखेला विद्रूप केल्यामुळे भगवंतांना जानकीचा वियोग सहन करावा लागला. आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगकांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्धरणम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात् रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. राजा, भगवंत वियोगामुळे जानकीला शोधत असताना समुद्रापर्यंत आले. भगवंताचा क्रोध पाहून समुद्र सुद्धा भयभीत झाला. यानंतर त्यांनी समुद्रावर सेतू बांधला आणि लंकेत जाऊन दुष्ट राक्षस रूप जंगल दावाग्नीप्रमाणे भस्म करून टाकलं. ते अयोध्यापती श्रीराम आपलं रक्षण करो. राजा, श्रीरामांनी विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये लक्ष्मणा देखतच मारीच आदी राक्षसांना ठार केलं. परीक्षिता, सीतेच्या स्वयंवर मंडपात जगातील निवडक वीरांच्या सभेमध्ये 300 वीरांनी आणलेले भगवान शंकराचे भयंकर धनुष्य ठेवले होते. श्रीरामांनी ते सहज उचलून त्याला दोरी लावून ते ओढले. तोच मधोमध त्याचे 2 तुकडे झाले. हत्तीच्या छाव्याने सहज ऊस मोडावा त्याप्रमाणे हा दिव्य अनुभव सभेमध्ये बसलेले वीर घेत होते. मंडळी, हे दिव्य चरित्र किती जणांनी गायलंय हो. अनेकांनी गायलं. अनेक जण भगवंताचं चरित्र गाऊन तृप्त झाले. भगवंताचं चरित्रच इतकं दिव्य आहे. आपल्याला माहिती आहे, बुधकौशिक ऋषी जे म्हणतात, चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनम. भगवंताचं ते दिव्य चरित्र ज्यांनी ज्यांनी वर्णन केलं, ज्यांनी ज्यांनी ऐकलं, ते आजही दिव्यत्वाची अनुभूती घेतात. अगदी गदिमांनी वर्णन केलेलं गीत रामायण तीच अनुभूती आजही आपल्याला देतंय. गीतामध्ये भगवंताचं चरित्र वर्णन केलं गेलं. हा प्रसंग तर त्यांनी किती अमौलिक शब्दांमध्ये वर्णन केला. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे.
धरणीतून प्राप्त झालेली जगन्माता जानकी आणि आकाश स्वरूप असलेले भगवान श्रीराम आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे श्रीरामांनी सहज उचलिले धनु शंकराचे सहज रीतीने भगवंतांनी हे धनुष्य उचललं पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे भगवंताचं जानकीसोबत लग्न होणं केवढा दिव्य अनुभूतीचा योग त्या सगळ्या भक्तांनी घेतला. वक्षस्थळावरती मानाने राहिलेल्या सीता नामक लक्ष्मीला त्यांनी स्वयंवरात जिंकलं. त्या गुण शील वय शरीराची ठेवण आणि सौंदर्य अशा सर्व बाबतीत रामांना शोभत होत्या. अयोध्येला परत येत असताना वाटेमध्ये ज्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती त्या परशुरामांचा गर्व प्रभूंनी नष्ट केला. जरी महाराज दशरथांनी आपल्या पत्नीला वचन दिलं होतं तरी सुद्धा ते त्या सत्यबंधनात बांधले गेले होते. म्हणून श्रीरामांनी त्यांचं वचन सत्य करण्यासाठी त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली आणि जसा अनासक्त योगी प्राण सोडतो तसं राज्य लक्ष्मी मित्र हितचिंतक आणि महाल सोडून पत्नीबरोबर प्रभू वनवासामध्ये गेले. वनात गेल्यानंतर त्यांनी रावणाची बहीण शूर्पणखा हिला विद्रूप केलं कारण ती कामुक विचारांची होती. तिच्या खर दूषण त्रिशिरा या भावांना अन्य 14,000 राक्षसांना हातात महान धनुष्य घेऊन प्रभू श्रीरामांनी ठार केलं आणि अनेक प्रकारच्या अडचणी असलेल्या वनामध्ये इकडे तिकडे विहार करीत ते निवास करू लागले. परीक्षिता, ज्या वेळेला रावणाने सीतामातेचं रूप गुणांविषयी ऐकलं तेव्हा त्याचं हृदय काम वासनेने आतुर झालं. त्याने मारीचाला अद्भुत हरिणाच्या रूपामध्ये तिच्या पर्णकुटीजवळ पाठवलं. तो श्रीरामांना दूर घेऊन गेला. आपण हेही वर्णन गदिमांच्या तोंडून किती सुंदर ऐकलंय की ज्या वेळेला तो हरिण पाहिला त्यावेळेला जानकी माता म्हणाल्या, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथाय तोडिता फुले मी सहज पाहिला जाताय. तो हरिण मला पाहिजे. कसा आहे तो हरिण? झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती. त्याच्या शिंगांवरती रत्न झळकत होते. नवमोह मुळांसम सुवर्ण अंगावरती. हे नयन भाळले त्याच्या रंगावरती. ते इंद्रचापसे पुच्छ भासले उडता. मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथाय. जानकी माता बघतायत. फेकून बाण त्या अचूक जरी माराल. तुम्ही आपला बाण सोडून त्याला जर माराल, काढून भाऊजी घेतील त्याची खाल, त्याची कातडी भाऊजी काढून घेतील. त्या मृगासनी प्रभू इंद्र जसे शोभाल, ज्याप्रमाणे इंद्र इंद्रासनावरती शोभून दिसतो, त्या हरणाच्या कातड्यावरती आपण बसलात तर आपण इंद्राप्रमाणे शोभायमान दिसाल. बघा, तो पहा दिसे तो दूर टेकडी चढता. मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथाय. रावणाने जेव्हा सीतेच्या रूपगुणांविषयी ऐकलं, कामातुर झालेल्या रावणाने त्या मारीचाला हरणाचं रूप घेऊन पाठवलं. श्रीरामांना दूरवर हरिण घेऊन गेला. जसं दक्ष प्रजापतीला वीरभद्राने मारलं तसंच त्यांनी आपल्या बाणाने त्याला तात्काळ मारून टाकलं. नीच रावण लांडग्याप्रमाणे श्रीराम लक्ष्मणांच्या अनुपस्थितीत विदेहनंदिनी जानकी मातेचं अपहरण केलं. त्यानंतर ते आपल्या प्राणप्रिय जानकीच्या वियोगामध्ये फिरे राम तो जानकीच्या वियोगे. भाऊ लक्ष्मणासह जंगलामध्ये दीनवाने होऊन फिरू लागले. जे स्त्रियांमध्ये आसक्त असतात त्यांची अशीच गती होते हे जणू त्यांनी दाखवून दिलं. हे दाखवण्यासाठीच ते अशा प्रकारे फिरत होते.
राजा, यानंतर ज्याची सर्व कर्मबंधने रावणाशी युद्ध करण्याच्या भगवत सेवारूप कर्माने अगोदरच भस्म झाली होती, त्या जटायूवर श्रीरामांनी अग्निसंस्कार केला. पुढे त्यांनी कबंधाचा संहार केला आणि त्या पाठोपाठ सुग्रीव आदी वानरांशी मैत्री करून वालीचा वध केला. नंतर वानरांच्या द्वारे आपल्या प्रियेचा शोध लावला. ब्रह्मदेव आणि शंकर ज्यांच्या चरणांची पूजा करतात तेच मनुष्यरूप भगवान श्रीराम वानर सेनेसह समुद्र तटावर पोहोचले. तिथे 3 रात्री उपवास करूनही समुद्र भेटायला आला नाही, तेव्हा भगवंतांनी क्रोधाने आपली नजर समुद्रावर टाकली. त्यावेळेला समुद्रातल्या मगरी आणि मासे गडबडले, ते घाबरले. समुद्राची गर्जना शांत झाली. तेव्हा शरीर धारण करून आणि आपल्या डोक्यावर अर्घ्यादी वस्तू घेऊन समुद्र भगवंताच्या चरणकमलांना शरण आला आणि म्हणू लागला, नत्वां वयं जडधियोनुविदाम भूयन् कूटस्थमादिपुरुषं जगतामधीशं. अनंता, आम्ही मूढ असल्याकारणाने जगाचे एकमेव स्वामी, आदी कारण आणि अविनाशी अशा आपल्या खऱ्या स्वरूपाला जाणत नाही. आपण सर्व गुणांचे स्वामी आहात, म्हणून जेव्हा आपण सत्वगुणाचा स्वीकार करता तेव्हा देवांची, रजोगुणाचा स्वीकार करता तेव्हा प्रजापतींची आणि तमोगुणाचा आपण स्वीकार करता तेव्हा आपल्या क्रोधाने रुद्रगणांची उत्पत्ती होती. हे वीर शिरोमणे, आपण आपल्या इच्छेनुसार मला पार करून जा व त्रैलोक्याला रडविणाऱ्या विश्रवसाचा कुपुत्र रावण याला मारून आपल्या पत्नीला घेऊन या. इथे माझ्यावर एक सेतू बांधा, त्यामुळे आपल्या यशाचा विस्तार होईल आणि पुढे जेव्हा मोठे मोठे नरपती दिग्विजय करीत येतील तेव्हा ते आपल्या यशाचे गायन करतील. भगवान श्रीरामांनी कित्येक पर्वतांच्या शिखरांनी समुद्रावर पूल बांधला. राजा, जेव्हा मोठमोठे वानर आपल्या हातांनी पर्वत उचलून आणीत तेव्हा त्यावरील झाडं आणि मोठमोठे शिलाखंड थरथर कापत होते. यानंतर भगवंतांनी विभीषणाच्या सल्ल्याने सुग्रीव, नील, हनुमान आदी प्रमुख असणाऱ्या वानर सेनेच्या बरोबर लंकेमध्ये प्रवेश केला. हनुमंतांनी ती अगोदरच जाळलेली होती. त्यावेळी वानरांच्या सेनेने लंकेतील फेरफटका मारण्याऐवजी ठिकाणं, खेळण्याची मैदानं, धान्याची गोदामं, खजिने, दरवाजे, फाटकं, सभागृह, सज्ज आणि पक्ष्यांची घरटीसुद्धा वेढली. त्यांनी तिथले आसनं, ध्वज, सोन्याचे कळस आणि चौक तोडून फोडून टाकले. हत्तींच्या झुंडींनी नदीचे पाणी खळबळून टाकावे त्याप्रमाणे सगळे लंका अस्ताव्यस्त करून टाकल्या गेली. हे पाहून राक्षसराज रावणाने निकुंभ, कुंभ, धूम्राक्ष, दुर्मख, सुरांतक, नरांतक, प्रहस्त, अतिकाय, विकंपन आदी आपले सर्व सेनापती, पुत्र मेघनाद आणि शेवटी भाऊ कुंभकर्ण यांनाही युद्ध करण्यासाठी पाठवलं. राजा, राक्षसांची ती विशाल सेना तलवारी, त्रिशूळ, धनुष्य, प्रास, रुष्टी, शक्ती, बाण, भाले, खड्ग आदी शस्त्रांमुळे अजिंक्य होती. भगवान श्रीरामांनी सुग्रीव, लक्ष्मण, हनुमान, गंधमादन, नील, अंगद, जांबवान, पनस आदी वीरांना बरोबर घेऊन राक्षसांच्या सेनेवर हल्ला केला. श्रीरामांचे अंगदादी सर्व सेनापती राक्षसांच्या हत्ती, रथ, घोडे आणि पायदळ अशा चतुरंग सेनेशी द्वंद्व युद्ध करून त्यांना वृक्ष, पर्वत, शिखर, गदा आणि बाणांनी मारू लागले. वास्तविक श्री सीतादेवींना स्पर्श केल्यामुळे ज्याचे अगोदरच अकल्याण झाले होते त्या रावणाच्या पक्षाचे ते असल्याने आधीच मेल्यासारखे होते. राक्षसराज रावणाने पाहिलं की आपली सेना नष्ट होऊ लागली तेव्हा तो चिडून पुष्पक विमानामध्ये बसून श्रीरामांच्यावर चालून आला. त्यावेळी इंद्राचा सारथी मातली एक तेजस्वी दिव्य रथ घेऊन आला. श्रीराम जेव्हा त्यावर विराजमान झाले तेव्हा रावण आपल्या तीक्ष्ण बाणांनी त्यांच्यावर प्रहार करू लागला. श्रीराम त्याला म्हणाले, नीच राक्षसा, कुत्र्याप्रमाणे तू आमच्या माघारी आमच्या पत्नीचं हरण केलं. तुझ्या दुष्टपणाची किती हद्द झाली. तुझ्यासारखा निर्लज्ज आणि निंदनीय दुसरा कोण आहे का? अरे, ज्याप्रमाणे समर्थ काळाला कर्तृत्व संपन्न सुद्धा टाळू शकत नाही त्याप्रमाणे आज मी तुला तुझ्या कृत्याचे फळ भोगायला लावतो. अशा प्रकारे रावणाची निर्भत्सना करीत श्रीरामांनी आपल्या धनुष्यावर चढविलेला बाण त्याच्यावर सोडला. त्या बाणाने
वज्रासारखे असलेले त्याचे हृदय विदीर्ण केले. जसे पुण्यात्मे पुण्य संपल्यावर स्वर्गातून खाली पडतात त्याप्रमाणे तो आपल्या 10ही तोंडातून रक्त ओकीत विमानातून खाली पडला. त्यावेळेला त्याचे सर्व बांधव हाय हाय करून रडायला लागले. त्यावेळेला हजारो राक्षसिनी मंदोदरीसह रडत रडत लंकेच्या महालातून बाहेर पडून रणभूमीवरती आल्या. आणि पुढे एक दिव्य चरित्र घडलं. कशा प्रकारे ते उद्याच्या भागामध्ये सांगतो. जय जय रघुवीर समर्थ.